नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी, विषय समाजशास्त्र, प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा उत्तरासहित। गुण आहेत 50, वेळ 2 तास 30 मिनिट। सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवतात। प्रश्न क्रमांक 1 ते 3 इतिहास व प्रश्न क्रमांक 4 व 5 नागरिकशास्त्र विषयावरील आहेत। तसेच भूगोल या विषयाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। तर सुरुवात, इतिहास। प्रश्न पहिला अ, लिहिते व्हा। एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुण आहेत, 2 प्रश्न आहेत। एका प्रश्नासाठी 1 गुण आहे। पहिला प्रश्न आहे, ताम्रपट म्हणजे काय? उत्तर: राजे किंवा सरदारांनी दिलेल्या दानाची नोंद तांब्याच्या पत्रावर कोरलेली असते, त्याला ताम्रपट म्हणतात। दुसरा आहे, बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण? बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता? तर उत्तर: बहमनी राज्याचा पहिला सुलतान अल्लाउद्दीन बहमन शाह होता। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, योग्य जोड्या जुळवा। गुण आहेत 3। अ गटामध्ये आहे गोंडवनची राणी, दुसरा आहे शीख धर्म आणि तिसरा आहे खेळणा किल्ला। ब गटामध्ये आहे विशाळगड, प्रतापगड, राणी दुर्गावती, गुरु नानक। उत्तर: गोंडवनची राणी त्यासमोर लिहायचं आहे राणी दुर्गावती, शीख धर्म त्यासमोर लिहायचा आहे गुरु नानक, खेळणा किल्ला त्यासमोर लिहायचा आहे प्रतापगड। यानंतर प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 3, 4 दिले आहेत। सरावासाठी 4ही लिहूया। तुम्ही वेळेचे नियोजन करायचे आहे, त्यामुळे जेवढे सांगितले तेवढेच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। 6 गुण आहेत, म्हणजेच एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। त्यासाठी प्रश्न दिले आहे, किल्ल्यांचे मुख्य प्रकार। उत्तर: या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। डोंगरी किल्ले, त्यामध्ये राजगड, तोरणा। समुद्र किल्ले, त्यामध्ये सिंधुदुर्ग, मुरुड, जंजिरा। आणि जमिनीवर किल्ले, त्यामध्ये आहे दौलताबाद, अकोट। अशा प्रकारे आपण हे संकल्पना चित्र व्यवस्थित पूर्ण केलं आहे। अशा पद्धतीने जर उत्तर आपण लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात। दुसरा प्रश्न आहे, भक्ती चळवळीविषयी थोडक्यात माहिती लिहा। उत्तर: भक्ती चळवळ ही मध्ययुगात उदयास आलेली धार्मिक आणि सामाजिक चळवळ होती। या चळवळीने देवाप्रती प्रेम, भक्ती आणि समानतेचा संदेश दिला। संतांनी जातीभेद, धर्मभेद आणि कर्मकांड यांना विरोध केला। नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मीराबाई, कबीर इत्यादी संतांनी भक्तीचा प्रसार करून लोकांना सदाचार, प्रेम आणि एकतेचा उपदेश केला। दुसरा प्रश्न आहे, दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर: दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते, कारण पाऊस न पडल्याने शेतीचे नुकसान होत होते, अन्नधान्याची टंचाई निर्माण होत असे, जनावरांना चारा मिळत नसे आणि उपासमारीची वेळ येत असे। त्यामुळे रयतेचे उत्पन्न बंद होत असे व त्यांचे जीवन कठीण होत असे। म्हणून दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते। चौथा प्रश्न आहे, महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर: महमूद गावानने बहमनी राज्यात अनेक सुधारणा केल्या। त्याने पुढील सुधारणा केल्या आहेत: प्रशासन सुधारणा, राज्याचे 8 प्रांत करून प्रशासन अधिक कार्यक्षम केले। लष्करी सुधारणा, सैनिकांना थेट वेतन देण्याची पद्धत सुरू केली। शैक्षणिक सुधारणा, बिदर येथे मोठे मदरसा महाविद्यालय स्थापन केले। आर्थिक सुधारणा, महसुलाची वसुली नीट करण्याची व्यवस्था केली। त्यामुळे बहमनी राज्य सुव्यवस्थित राहिले आणि शिक्षण, प्रशासन व लष्कर यांचा विकास झाला। प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, का ते लिहा। कोणतेही 2, गुण आहेत 4।
3 प्रश्न दिले आहेत. तीनही प्रश्न सरावासाठी लिहूयात. एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. पहिला प्रश्न आहे, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात म्हणजे प्रसिद्ध संत म्हणून उदयास आले. उत्तर, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक प्रमुख संत म्हणून उदयास आले. त्यांनी जातीभेद, मूर्तीपूजा आणि आडंबर यांना विरोध करून प्रेम, समानता आणि सदाचार यांचा संदेश दिला. म्हणून संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले आहेत. दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. उत्तर, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला कारण मुघलांनी दक्षिणेवर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. तिसरा प्रश्न आहे, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो कारण त्यावर त्या काळातील घटना, राजांचे कार्य, दानधर्म आणि राज्यव्यवस्था यांची नोंद कोरलेली असते. त्यामुळे त्या काळाचा अचूक आणि विश्वासार्ह इतिहास समजतो. अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक. 3 गुण आहेत. 2 प्रश्न दिले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, नाणी इतिहास कसा सांगतात. उत्तर, नाणी हे इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे मानले जातात. त्यावरून त्या काळातील राज्यकर्ते, अर्थव्यवस्था, धर्म, संस्कृती व कला यांची माहिती मिळते. आता पहिला मुद्दा आहे राज्यकर्त्यांची माहिती. नाण्यांवर राजा किंवा शासकांची नावे, प्रतिमा आणि चिन्हे आढळतात. त्यावरून कोणत्या राजाने राज्य केले हे समजते. धर्म आणि संस्कृती. नाण्यांवर कोरलेली प्रतीके आणि देवदेवतांची चित्रे त्या काळातील धार्मिक श्रद्धा आणि संस्कृती दर्शवतात. अर्थव्यवस्था. नाण्यांच्या धातूवरून त्या काळातील व्यापार, आर्थिक स्थिती आणि धातूंचा वापर कसा होतो हे कळते. कला आणि लिपी. नाण्यांवर असलेल्या लिपी आणि आकृतीवरून त्या काळातील लेखन पद्धती व कलात्मकतेचा अंदाज येतो. राजकीय क्षेत्र. नाण्यांवरून एखाद्या साम्राज्याचा विस्तार व परकीय संबंध याची माहिती मिळते. निष्कर्ष. नाणी हे मौल्यवान ऐतिहासिक साधन आहे. त्यातून भूतकाळातील राजकारण, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि समाजजीवन यांचा स्पष्ट अंदाज घेता येतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्य लिहा. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील प्रमुख संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ लिहिले, जो भगवद्गीतेचा मराठी भाषेतील अर्थ आहे. त्यांनी अमृतानुभव या ग्रंथातून आत्मज्ञान, भक्ती आणि समाजातील समानतेचा संदेश दिला. त्यांनी समाजात प्रेम, बंधुत्व आणि समानतेचा विचार पसरवून लोकांना एकत्र आणले. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या लेखन आणि कीर्तनाद्वारे समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव दूर करून लोकांना ज्ञान आणि भक्ती यांचा मार्ग दाखवला. अशा प्रकारे आपण इतिहासाचे प्रश्न पूर्ण केले आहेत. आता आहे नागरिकशास्त्र. प्रश्न चौथा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण आहेत. 2 विधाने आहेत. पहिलं विधान आहे, संविधान सभेचे अध्यक्ष रिकामी जागा हे होते. पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुर्गाबाई देशमुख, BN राव. उत्तर आहे पर्याय क्रमांक डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. दुसरा आहे, संघ शासनालाच रिकामी जागा असेही म्हणतात. पर्याय केंद्र शासन, राज्य शासन, राज्यसूची, समवर्ती सूची. उत्तर आहे पर्याय क्रमांक केंद्र शासन. संघ शासनालाच केंद्र शासन असेही म्हणतात. प्रश्न चौथ्यामध्ये आहे. मध्ये हा प्रश्न आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतंही एक. 2 दिले आहे 2 गुणांसाठी. एकाला 2 गुण आहे, पण सरावासाठी आपण दोन्ही पूर्ण करूया. तुम्ही परीक्षेमध्ये 1 सांगितलं तर 1च करायचं आहे. वेळ असेल दोन्ही केले तरी चालतील, पण गुण एकाचेच मिळतात. त्यासाठी प्रश्न दिला आहे, भारतीय संसदेत यांचा समावेश होतो. 1 लिहून दिला आहे राष्ट्रपती.
दुसरे 2 आहेत लोकसभा आणि राज्यसभा. ब आहे भारतीय नागरिकांना दिलेली 3 मूल्यांची हमी. एक मूल्य लिहून दिलं आहे न्याय. दुसरे 2 आहेत स्वातंत्र्य आणि समता. न्याय, स्वातंत्र्य, समता ही 3 मूल्यांची नागरिकांना हमी दिलेली आहे. यानंतर प्रश्न 5वा आहे लिहिते व्हा. कोणताही एक. गुण आहेत 3. 2 प्रश्न दिले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? उत्तर प्रौढ मतदान पद्धती म्हणजे एखाद्या देशात सर्व पात्र नागरिकांना म्हणजेच वय, नागरिकी इत्यादी निकष पूर्ण करणाऱ्यांना मतदानाचा हक्क देणे. प्रौढ मतदान पद्धतीत सर्व पात्र नागरिकांना मतदानाचा हक्क दिला जातो. यात लिंग, जात, धर्म किंवा सामाजिक स्थिती यावर आधारित कोणतीही मर्यादा नसते. ही पद्धत लोकशाहीच्या तत्वानुसार नागरिकांच्या समान हक्काची हमी देते. मतदान हा प्रत्येक प्रौढ नागरिकाचा कायदेशीर हक्क आणि कर्तव्य म्हणून मानला जातो. दुसरा प्रश्न आहे रोषाधिकार म्हणजे काय? उत्तर रोषाधिकार म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला सरकारच्या निर्णयाविरुद्ध आपले मत व्यक्त करण्याचा, निदर्शने करण्याचा आणि शांततापूर्वक विरोध करण्याचा हक्क होय. अशा प्रकारे नागरिकशास्त्र या विषयामध्ये दिलेले प्रश्नांची उत्तरे आपण लिहून पूर्ण केली आहेत. आता आपण भूगोल या विषयामध्ये कशा प्रकारचे प्रश्न दिले आहेत ते उत्तरासहित बघणार आहोत. प्रश्न पहिला अ आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण आहेत. 3 विधाने आहेत. पहिलं विधान आहे हवा उंच गेल्यावर रिकामी जागा होते. पर्याय अ दाट, ब विरळ, क उष्ण. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विरळ. हवा उंच गेल्यावर विरळ होते. दुसरं आहे भरतीच्या पाण्याचा रिकामी जागा व्यवसायास फायदा होतो. पर्याय अ मासेमारी, ब शेती, क खाणकाम. उत्तर आहे अ मासेमारी. भरतीच्या पाण्याचा मासेमारी व्यवसायास फायदा होतो. तिसरा आहे पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे तास लागतात. पर्याय अ 12, ब 24, क 48. उत्तर आहे ब 24. त्यानंतर ब आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 2 गुण आहेत. पहिलं विधान आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. उत्तर हे विधान चूक आहे, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. दुसरं विधान आहे वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण वारे नेहमी जास्त दाबापासून कमी दाबाकडे वाहतात. प्रश्न दुसरा अ आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण आहेत 2. त्यामध्ये पहिला आहे कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? उत्तर हंगामी वारे म्हणजे वर्षाच्या विशिष्ट काळी दिशा बदलणारे वारे होय. दुसरा प्रश्न आहे उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणते पाळीव प्राणी आढळतात? उत्तर उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा पाळीव प्राणी आढळतो. तिसरा प्रश्न आहे लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण कोणते? उत्तर लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे वाऱ्याचा प्रभाव होय. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 गुण आहेत 4. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दर पौर्णिमेस चंद्रग्रहण होत नाही. काय कारण आहे? उत्तर चंद्राची कक्षा पृथ्वीभोवती अतिशय किंचित कोनाने म्हणजे सुमारे 5 अंशने झुकलेली आहे. त्यामुळे बहुतेक वेळा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या मार्गावर येत नाही. फक्त जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य सरळ रेषेत येतात तेव्हाच चंद्रग्रहण होते. दुसरा प्रश्न आहे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते. काय कारण आहे? उत्तर पृथ्वीवरचे सूर्यकिरण समान प्रमाणात पडत नाहीत. त्यामुळे उष्णता विभागांमध्ये फरक असतो. उष्णतेमुळे हवेच्या दाबात फरक निर्माण होतो, ज्यामुळे हवा दाब कमी जास्त होते. हा दाब फरक हवेद्वारे संतुलित करण्यासाठी हवा हलते, ज्यामुळे हवेचा पट्टा किंवा वारा तयार होतो. तिसरा प्रश्न आहे विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात. काय कारण आहे? उत्तर विषुववृत्तीय प्रदेशात उष्णता वर्षभर स्थिर आणि जास्त असते. वार्षिक पाऊस प्रमाण जास्त असल्यामुळे माती ओलसर राहते आणि झाडे चांगली वाढतात.
सूर्यकिरण सरळ पडल्यामुळे प्रकाश पुरेसा मिळतो, ज्यामुळे झाडांची जलद वाढ होते आणि वृक्ष उंच होतात. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2, गुण आहेत 4. पहिला प्रश्न आहे, सुनामी लाटांविषयी माहिती लिहा. उत्तर, सुनामी म्हणजे समुद्रातील भूकंप, ज्वालामुखीचा स्फोट किंवा तळाच्या खडकातील हालचालींमुळे निर्माण होणारी उच्च आणि वेगवान लाट. ही लाट सागराच्या आतून किनाऱ्यावर वेगाने येतात आणि मोठा नाश करू शकतात. मुख्य कारण म्हणजे जलस्तरातील अचानक बदल किंवा भूकंपाची हालचाल होय. दुसरा प्रश्न आहे, हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? उत्तर, तापमान वाढल्यास हवा उष्ण होऊन पसरते, त्यामुळे त्याचा दाब कमी होतो. तापमान कमी झाल्यास हवा घट्ट होते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो. हवेचा दाब स्थिरता आणि हवामानावर प्रभाव टाकतो, जसे की वारा निर्माण होणे. या प्रक्रियेमुळे हवेच्या दाबातील फरक निर्माण होतो, ज्यामुळे हवेचा दाब कमी जास्त होतो आणि हवेत हालचाल होते. तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो? उत्तर, पृथ्वीच्या स्वतःच्या फिरण्यामुळे वारा सरळ मार्गाने नाहीतर वळण घेतो. याला कोरिओलिस परिणाम म्हणतात. हा परिणाम उत्तर गोलार्धात वाऱ्यांना उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळवतो. परिणामी हवामानाचे पॅटर्न आणि हवेचा दाब वितरण बदलतो, ज्यामुळे हवामान नियंत्रित होते. प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2, 3 प्रश्न दिले आहे. आकृतीचे व्यवस्थित या ठिकाणी निरीक्षण करा. यावर आधारित पहिला प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो? उत्तर, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने तळ हवाबिंदू दाबपट्टा आढळतो. दुसरा आहे, ध्रुवीय वारे कोणत्या कटिबंधात येतात? उत्तर, ध्रुवीय वारे ध्रुवीय कटिबंधात येतात. तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या माध्यमातून गेलेले वृत्त कोणते? उत्तर, पृथ्वीच्या माध्यमातून गेलेले वृत्त म्हणजे भूमध्य रेखा होय. प्रश्न तिसऱ्यामध्ये क आहे, सुबक आकृती काढून नावे द्या. कोणतीही 1. 2 गुण आहेत. या ठिकाणी 2 दिले आहे. चंद्राची स्थिती आणि लाटेची रचना. या ठिकाणी आपण दोन्ही आकृत्या व्यवस्थित काढून या ठिकाणी नावे दिली आहे. ह्या आकृत्या तुम्ही वहीमध्ये काढण्याचा जास्तीत जास्त सराव करा. व्यवस्थित नावे देऊन बघा. यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 3 दिले आहेत. गुण आहेत 6. एका प्रश्नासाठी 3 गुण आहेत. तर पहिला प्रश्न आहे, मोसमी प्रदेशाखालील दिलेली वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, मोसमी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. हवामान, वर्षात पावसाळा आणि कोरडा हंगाम यामध्ये स्पष्ट फरक असतो. पावसाचे प्रमाण, पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, तर कोरड्या हंगामात पाऊस कमी किंवा नाही. तापमान, पावसाळ्यात थंडगार, कोरड्या हंगामात उष्णतेची पातळी जास्त. वनस्पती आणि शेती, पावसाळ्यात हिरवीगार वनस्पती आढळतात आणि शेती पावसावर अवलंबून असते. दुसरा प्रश्न आहे, ग्रहीय वाऱ्यांचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर, ग्रहीय वारे किंवा स्थायी वारे हे पृथ्वीवर सतत विशिष्ट दिशेने वाहणारे वारे आहेत. त्यांचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. ध्रुवीय वारे, ध्रुवीय प्रदेशातून म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव येणारे थंड वारे. या वाऱ्यांची दिशा ध्रुवापासून उष्णकटिबंधीय प्रदेशाकडे असते. पश्चिमी वारे, उष्णकटिबंधीय प्रदेशातून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहणारे वारे. उत्तर गोलार्धात हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पूर्वीय वारे किंवा खंडीय वारे, विषुववृत्तीय प्रदेशातून भूमध्य रेषेकडे वाहणारे वारे. हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि समुद्री जहाजांसाठी उपयुक्त आहेत. तिसरा प्रश्न आहे, सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची सरळ रेषा. सूर्यग्रहण फक्त तेव्हाच होते जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सरळ रेषेत येतात. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. चंद्र सूर्याचा प्रकाश अडवतो आणि पृथ्वीवर सावली निर्माण करतो. ग्रहणाचे प्रकार, पूर्ण सूर्यग्रहण, आंशिक सूर्यग्रहण आणि वृत्ताकार सूर्यग्रहण. कालावधी आणि स्थानिक परिणाम, ग्रहणाचे दृश्य आणि कालावधी फक्त काही ठराविक प्रदेशात दिसतो. अशा प्रकारे आपण वर्ग 7वी विषय समाजशास्त्र प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा 50 गुणांसाठी या ठिकाणी व्यवस्थित उत्तरासहित अभ्यासली आहे.
अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।